मंडळी, गणपती बाप्पा मोरया याच वाक्याने सुरुवात करतोय, कारण आजचा ब्लॉग आहे खास विशेष गणपती निमित्त. ज्या गोष्टीची आपण एका वर्षाने आतुरतेने वाट बघत असतो तीच गोष्ट आज आपण ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. आणि रुद्र पण मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत छोट्या मंडळांना भेट द्यायला. तर पुढे बघूया रुद्र त्या मंडळांना कशी भेट देतो आणि गणपती बाप्पाचे कसे दर्शन करतो आणि त्या मंडळांचे आपण डेकोरेशन पण बघूया. हॅलो करा, हाय. आता आपण सर्वप्रथम साकीनाकाचा राजा डोंगरे सदन सार्वजनिक गणेश उत्सव या मंडळाला भेट देणार आहोत. बघू शकता या मंडळाचे यावर्षी 51वे वर्ष आहे आणि आता आतमध्ये आपण चाललो आहोत दर्शनासाठी. मागच्याच वर्षी या मंडळाचे 50 वर्ष पूर्ण झाले आणि खूप जल्लोषामध्ये या मंडळाने बाप्पाचं स्वागत केलं होतं 50वं वर्ष असल्यामुळे. आणि रुद्राच्या याच बाप्पाच्या आशीर्वादामुळे आज रुद्र सोशल मीडियावरतीही छान छान रील्स बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बाप्पाचा आशीर्वाद हा असाच पाठीशी राहावा म्हणून आम्ही याच मंडळापासून सुरुवात केली आहे. आणि रुद्राला तर मोदक खूपच आवडतो. बाप्पाचं दर्शन घेतलं, प्रसाद खाल्ला, बाहेर आलो आणि बघतो तर काय सांस्कृतिक कार्यक्रम. समोर डान्स चालू, त्यात मी कोकणी. शांत बसणं प्रश्नच नाही. आलंय ना माझ्या पण अंगात, मग लागलो नाचायला. माझा डान्स बघून घेतलं कार्यकर्त्यांनी डायरेक्ट स्टेजवरती, पण सत्कार काही केलाच नाही शेवटी. आता आपण जाणार आहोत नेक्स्ट मंडळ म्हणजे साकी मोहिलीचा राजा या मंडळाला भेट देणार आहोत. चला. आणि जाता जाता रस्त्यात आमचे फॅन्स फॉलोअर्स पण भेटतात, तसाच आम्हाला आमचे एक फॅन्स भेटले. या मंडळाचं विशेष म्हणजे बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते साऊथ इंडियन कार्यक्रम वगैरे खूप असतात जे बघण्यासारखे असतात. आपल्या रुद्राला कदाचित या गणेश बाप्पाची मूर्ती खूपच आवडलेली दिसते. बघा कसा हाताने दाखवतोय. मंडळात पोचताच योगायोग पण घडला ना. मंडळात पोचलो आणि बाप्पाच्या आरतीची ही वेळ झाली होती. आणि तुम्हाला आरतीचा एक प्रकार माहितीच असेल. आरती येत नसेल तर फक्त जयदेव जयदेव हाही प्रकार रुद्राने खूप छान पैकी आवडीने बघितला. आरती झाल्याच्या नंतर मस्तपैकी 3-4 प्रकारच्या प्रसादाचा रुद्राने मस्तपैकी आनंद लुटला. रुद्राला बाप्पाच्या मंदिरात पण चॉकलेट भेटला. घेतलं चॉकलेट आणि लागला मस्तपैकी खेळायला. झाले तिथे 2 मित्र, लागलं त्यांच्यासोबत पण मस्ती करायला. इथून आम्ही बाप्पाला बाय केलं आणि निघालो आता आम्ही नेक्स्ट मंडळाकडे. आता आपण चाललो आहोत पुढच्या नेक्स्ट मंडळाकडे म्हणजेच खैरानीचा राजा या मंडळाला आता आपण भेट देणार आहोत. या मंडळाचं विशेष म्हणजे या मंडळाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी अफाट गर्दी असते. आता लहान म्हटलं तर जिथे जाणार तिथे मस्ती करणारच, प्रश्नच नाही.
चला बाप्पाचं दर्शन घेतो आणि बाप्पाकडे काहीतरी मागतो. बघू देतो का बाप्पा. बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि बाप्पाला सांगितलं, अशा प्रकारे रुद्राने बाप्पाकडे प्रार्थना केली आणि आता आम्ही निघतोय नेक्स्ट मंडळाकडे. खैरानीचा राजा बाप्पाच्या गाभाऱ्यातून एक्झिट करतात. समोरच एक मंडळ दिसलं, साकीनाक्याचा श्री साई कृपा मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव. चला रुद्रला आता ह्या मंडळाचा श्री दाखवूया कसा आहे तो बघू. फायनली आम्ही साकीनाका श्रीच्या मंडळात पोचलो आणि इथे जाताच रुद्र स्वतःहून बाप्पाच्या चरणी नतमस्त झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग बाप्पाच्या आशीर्वादाने आता आपण परत भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.